नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट कोचिंग क्लासेस बाय कृष्णा सर या यूट्यूब चॅनलवरती। आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं की हीटबद्दल बघितलं, हीटची डेफिनेशन बघितली, त्यानंतर हीटचे जे काय दोन युनिट आहेत ते आपण बघितले। त्यानंतर आपण टेम्परेचर बघितलं आणि टेम्परेचर नंतर आज आपल्याला शिकायचं आहे की हीट ट्रान्सफर होण्याचे वेग काय काय आहेत आणि किती आहेत। तर प्रश्न आहे आपल्याला की व्हाट आर द डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर होण्याचे किती वे आहेत। चला तर बघूया मग हीट ट्रान्सफर होण्याचे किती प्रकार आहेत। तर हीट ट्रान्सफर होण्याचे एकूण 3 वेज आहेत। 3 वेज ऑफ हीट ट्रान्सफर, 3 वेज ऑफ हीट ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर होण्याचे 3 वेज आहेत। मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आपण की हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते। का जाते तर याचं कारण आहे टेम्परेचर डिफरन्स। जर टेम्परेचर डिफरंट नसेल तर हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही। तर हीट ट्रान्सफर होण्याचे एकूण 3 वेज आहे आणि 3 वेज समजायला आपल्याला मदत करणार आहे। या चित्रामध्ये तुम्हाला एक व्यक्ती दिसत असेल, त्याचं नाव आहे जेठालाल। त्याचं नाव आहे जेठालाल। सर हा जेठालाल थोडा मॉडर्न दिसतोय है ना, हा थोडासा मॉडर्न जेठालाल आहे। जेठालालचं काय झालं, आजच 10वी झालेली यावर्षी आणि जेठालाल आता एकदम नटून थटून कुठं जाणार आहे, कॉलेजला। जेठालालनी काय केलं, एकदम मस्तपैकी गोड तेल लावून केस सेट वगैरे करून कुठं चाललाय, आता जेठालाल कॉलेजला चाललाय। आता जेठालाल कॉलेजला गेल्यानंतर जेठालालला त्या ठिकाणी एक मुलगी आवडते आणि ती मुलगी म्हणजे कोण असेल बरं, बबिता। कोण आवडते जेठालालला, बबिता आवडते। हे आहे बबिता। जेठालालला आवडते बबिता। जेठालालचं कॉलेज सुरू झालं। आता जेठालाल कसं आहे, गावाकडून गेलेला आहे। आता तिथे गेल्यानंतर डायरेक्ट बबिताला बोलायची त्याची हिंमत होईल का, तर नाही। मग आता याला काय करायचं, बबिताला कॅडबरी द्यायची। काय द्यायचं बबिताला, कॅडबरी द्यायची। मग बबिताला जर याने डायरेक्ट कॅडबरी दिली तर काय होईल बरं, ऑब्विसली की त्याचे घरचे येतील आणि जेठालालला काय करतील, मारतील है ना। तर मग जेठालाल काय करतो, बबिताला डायरेक्टली कॅडबरी न देता तो त्याच्या मित्राला सांगतो। अशा आता या गोष्टीमध्ये मित्र फार मदत करत असतात। मग जेठालाल त्याच्या मित्राला, त्याचा मित्र कोण, सर तारक भाई, सपोज तारक भाई आहे तारक। आता जेठालाल त्याच्या मित्राला सांगतोय की मला बबिता आवडली आणि आपल्याला काय करायचं, बबिताला कॅडबरी द्यायची। मग आता तारक म्हणतो मी तर डायरेक्ट काय बबिताला ओळखत नाही, पण माझा एक मित्र आहे तो बबिताच्या मैत्रिणीला ओळखतो। हा कोण आहे, सपोज हा आहे पोपटलाल, हा आहे तारक मेहता, तारक, आणि हा आहे पोपटलाल। आता पोपटलाल जो आहे तो डायरेक्ट बबिताला ओळखतो का, तर नाही। हा काय म्हणतो, माझ्या पण ओळखीची एक मैत्रीण आहे, ती काय करते, बबिताला ओळखते। सपोज पोपटलालच्या ओळखीचं कोण आहे, अंजली बाबू। तर कोण आहे, सपोज केला आपण अंजली। बरं, स्टोरी काय की जेठालालला बबिता आवडते। आता बबिता आवडल्यानंतर जेठालालला काय द्यायचंय, बबिताला कॅडबरी द्यायची। पण डायरेक्ट जर कॅडबरी दिली तर काय, तुम्हाला माहिती पुढे काय होईल। मग आता जेठालाल काय सांगतो, तारकला सांगतो की मला बबिता आवडते। तारक म्हणतो माझा कोणी ओळखीचा, बबिता ओळखीची नाही, पण पोपटलाल जो आहे तो माझा ओळखीचा आहे। आणि पोपटलालची जी मैत्रीण आहे अंजली, ती काय करते, बबिताला ओळखते। मग या ठिकाणी काय होतं, जेठालाल जो आहे तो काय करतो, कॅडबरी आणतो। जेठालाल काय करतो, कॅडबरी आणतो। जेठालालने काय केलं, आता कॅडबरी आणली।
जेठालालने काय केलं, कॅडबरी आणली आणि तो काय करणार, ही कॅडबरी आता तारकला देणार, तारक ती कॅडबरी घेणार आणि कोणाला देणार, पोपटलालला देणार, पोपटलाल कॅडबरी घेणार आणि कोणाला देणार, अंजलीला देणार, आणि अंजली तीच कॅडबरी कोणाला देणार, बबिताला देणार. मग अशा पद्धतीने काय होईल, कॅडबरीचं ट्रान्सफर होत जाईल. मग आता या ठिकाणी काय होतं, ऍक्च्युअल जे आहे जेठालाल, तारक, पोपटलाल, अंजली आणि बबिता हे काय करतायत, कॅडबरी घेत आहेत आणि कॅडबरीचं ट्रान्सफर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत आहे. जसं की सपोज ही कॅडबरी आहे, हे कॅडबरी जी आहे ही कॅडबरी जेठालालला आणली, जेठालालला कोणाकडे दिली, तारककडे दिली, तारकने ही कॅडबरी पोपटलालकडे दिली, पोपटलालने कॅडबरी अंजलीकडे दिली आणि अंजलीने ही कॅडबरी कोणाला दिली, बबिताला दिली. म्हणजे कॅडबरीचं ट्रान्सफर जेठालाल पासून कुठे होतंय, बबितापर्यंत होतंय. बरोबर. मग या ठिकाणी जेठालालने ज्यावेळेस कॅडबरी आणली होती त्यावेळेस ही कॅडबरी या ठिकाणी होती आणि या ठिकाणाहून तारककडे जाऊन ती कुठपर्यंत जाणार आहे, बबितापर्यंत कॅडबरी ही ट्रान्सफर होत जाणार आहे. मग आता हे ट्रान्सफर होत असताना तारक असेल, पोपटलाल असेल, अंजली असेल यांनी काय विचार केला की आपला यामध्ये फायदा काय, जेठालालचा फायदा आहे आणि फायदा कोणाचा आहे, बबिताचा आहे. मग आपला यामध्ये फायदा काय, तर जेठालालने काय केलं होतं, या ठिकाणी सपोज 40 कॅडबरी 40 कॅडबरी आणल्या होत्या आणि या 40 कॅडबरी कोणाकडे दिल्या, तारककडे ट्रान्सफर केल्या 40च्या 40. आता तारक काय करतो, यामधून 5 कॅडबरी काढून घेतो. तो काय करतो, यामधून 5 कॅडबरी काढून घेतल्या, राहिल्या किती, 35 कॅडबरी. 35 कॅडबरी कुठं ट्रान्सफर होत्या, मग पोपटलालकडे. पोपटलालकडे आल्या 35, आपण 5 काढून घेणार, राहिल्या किती, 30 कॅडबरी परत अंजलीकडे जातात. या 30 मधून ही पण 10 कॅडबरी काय करते, काढून घेते. आणि ऍक्च्युअली जर आपण बघितलं तर बबिता आहे, तिच्याकडे किती कॅडबरी आल्या, 10 काढून घेतल्यानंतर किती राहतात, 20 कॅडबरी, 20 कॅडबरी. 20 कॅडबरी काय झाल्या, बबिताला मिळाल्या. यामधून आपल्याला काय शिकायला मिळत आहे की जी हीट पण असते ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि जात असताना त्यांना काय गरजेचं आहे, मीडियम गरजेचं आहे. की जसं जेठालालला कॅडबरी ट्रान्सफर बबितापर्यंत करण्यासाठी मीडियमची गरज आहे. मीडियम काय, की तारक असेल, पोपटलाल असेल, अंजली असेल आणि बबिता असेल, हे मीडियमचं काम या ठिकाणी करतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणाहून 40 कॅडबरी जेठालालला दिल्या होत्या आणि त्या किती पोहोचल्या, सर फक्त 20च कॅडबरी त्या ठिकाणी पोहोचल्या. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मीडियम मध्ये ट्रान्सफर होत असताना काही कॅडबरी लॉस झाल्या. पण त्याच पद्धतीने हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना हीटचं काय होतं, लॉस होत जातोय. मग यामध्ये आपण काय बघितलं, हा जो मोड आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा, त्याला म्हटलं जातं कंडक्शन. त्याला म्हणतात कंडक्शन आणि मराठीत ज्याला म्हटलं जातं वहन. मराठीत त्याला म्हणतात वहन आणि इंग्रजीत म्हणतात कंडक्शन. काही अडचण यामध्ये. त्यानंतर बघा पुढे याची डेफिनेशन वगैरे दिलेली आहे. तर कंडक्शन मीन्स काय, वहन. पहिला मोड जो आहे हीट ट्रान्सफर होण्याचा तो म्हणजे कंडक्शन. फर्स्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर इज कंडक्शन. कंडक्शन मध्ये काय होतं, हीट फ्लोज फ्रॉम हॉट एंड टू कोल्ड एंड. हीट काय होते, हॉट एंड कडून कुठं जात असते, कोल्ड एंड पर्यंत जात असते. जसं की एक्झाम्पल आपण घेतलं, या ठिकाणी एक रॉड घेतला, या रॉडला काय केलं, 2 एंड आहेत, एका एंडला काय केलं आपण, हीट केलं. सपोज हा एंड आहे, या ठिकाणी आपण फायर केलं, गरम केलं आणि या एंडचं टेम्परेचर आहे सपोज 100 डिग्री सेल्सिअस आणि या ठिकाणी आहे 50 डिग्री सेल्सिअस. तर आता हीट कुठून कुठे जाईल, ए वरून कुठे जाईल, बी वरती जाईल. म्हणजेच हीट जे आहे, हीट फ्लोज फ्रॉम हॉट एंड टू कोल्ड एंड. हा 100 डिग्री सेल्सिअस हॉट एंड आहे आणि 50 डिग्री सेल्सिअस काय, कोल्ड एंड आहे. म्हणजे हीट हॉट एंड करून कुठं जात असते, कोल्ड एंड पर्यंत जात असते. पार्टिकल्स ऑफ मीडियम सिम्पली ऑसिलेट बट डू नॉट लिव्ह देअर प्लेस.
आता मीडियम जे आहे या ठिकाणी काय असणार आहे, सपोज हा एक रॉड आहे, या रॉड मध्ये रॉड जो आहे तो कसा बनलेला असेल, पार्टिकलने बनलेला असेल. रॉड जो असतो तो पार्टिकलने अशा पद्धतीने बनलेला असेल. हे मीडियमचे काय पार्टिकल आहे. मग आता हॉट जो एंड आहे त्या ठिकाणी आपण हीट दिली. हॉट एंडला काय केलं आपण, हीट दिली. मग या ठिकाणच्या पार्टिकलने काय केलं, हीट घेतली. त्या ठिकाणच्या पार्टिकलने काय केलं, हीट गेन केली. आणि हीट गेन केल्यानंतर ते काय करतात, एकमेकांना हीट ट्रान्सफर करत जातात. हा शेजारचा आयटम आहे, हा हीट घेईल. या शेजारचा आयटम त्याच्या शेजारच्या आयटमला हीट देईल आणि शेजारचा आयटम अशा पद्धतीने हीट एका ठिकाणाहून कुठं जात असते, दुसऱ्या ठिकाणी जात असते. आता हीट ट्रान्सफर होत असताना जो पार्टिकल आहे, सपोज हा पार्टिकल आहे, या पार्टिकलने लोकेशन चेंज केली का, त्याची जागा चेंज केली का, तर नाही. मग हा पार्टिकल काय करणार, सिंपल फक्त हीट घेणार. ही हीट घेऊन त्याच्या शेजारच्या आयटमला देणार, शेजारचा आयटम हीट घेणार, परत त्याच्या शेजारच्या आयटमला देणार आणि अशा पद्धतीने हीट ट्रान्सफर होत जाते. आणि हीट कशी ट्रान्सफर झाली बघा, पार्टिकल ऑफ मीडियम सिम्पली ऑसिलेट बट डू नॉट लिव्ह देअर प्लेस. फक्त काय करणार, ते जागेवरती ऑसिलेशन करणार आणि त्याची जागा चेंज करणार नाही. डू नॉट लिव्ह देअर प्लेस. मीडियम इज नेसेसरी, म्हणजे या मोडमध्ये कंडक्शन मध्ये जर हीट ट्रान्सफर आपल्याला करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला मीडियम गरजेचं आहे. जर मीडियम नसेल तर हीट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. आणि चौथा पॉइंट म्हणजे इट इज अ स्लो प्रोसेस, म्हणजे कंडक्शन आहे ते एकदम फास्ट होतं का, तर नाही. असं आहे का, आपण सपोज एखादा पातेलं घेतलं आणि त्याला गॅसवर ठेवल्याबरोबरच ते गरम होतं, नाही. तर गरम होण्यासाठी काय लागतं, तुला तारकला दिल्या. त्या तारकने काय केलं, या 40 पैकी 5 कॅडबऱ्या काढून घेतल्या आणि 35 कॅडबऱ्या कुठं पुढं दिल्या होत्या पोपटलालकडे. पोपटलालने कॅडबरी घेतल्या, याच्यातून 5 काढून घेतल्या आणि 30 कॅडबरी अंजलीला दिल्या आणि अंजलीना 30 कॅडबरी पैकी 10 कॅडबऱ्या काढून घेतल्या आणि 20 कॅडबरी कोणाला दिल्या होत्या, बबिताला दिल्या होत्या. मग यामध्ये काय झालं, कॅडबरीचा लॉस झालेला आहे. मग जो जेठालाल आहे तो तारकला काय म्हणतो, गद्दारी कर बे, 40 मधून 5 काय केल्या तो होऊन घेतल्या. मग ही गोष्ट ज्यावेळी जेठालालला कळली त्यावेळेस त्याने काय केलं, तो म्हणला म्हटले जे आहे तारक असेल पोपटलाल असेल यांना काय करू आपण, डायरेक्टली काढून टाकू आणि डायरेक्टली आपण जो आहे अंजली कडती कॅडबऱ्या देऊ. मग जो जेठालाल आहे, जेठालालने जे मधले पण व्यक्ती होते जसं की हा होता पोपटलाल असेल, तारकबाई असेल, डायरेक्ट काय केलं, यांच्याकडे चॉकलेट न देता जेठालाल आता यांच्याकडे कॅडबरी न देता जेठालाल आता कोणाकडे, डायरेक्ट जी अंजली आहे अंजलीकडे कॅडबरी देणार आणि अंजली या कॅडबरी कोणाला देणार, बबिताला देणार. बबिताला देणार कॅडबरी. आता जेठालाल डायरेक्ट कॅडबरी कोणाला देणार, अंजली देणार. मधल्या व्यक्तीचं आता काही काम राहिलेलं नाही. असं का केलं त्याने, कारण हे जे मधले होते काय करत जायचे, लॉस करत जायचे, कॅडबरीचा या ठिकाणी लॉस व्हायचा. आता अंजली काय करणार, जेठालालकडून कॅडबरी घेणार. जेठालालकडून कॅडबरी घेतल्यानंतर अंजली या कॅडबरी घेऊन कोणाकडे देणार, बबिताकडे जाणार आणि बबिताला कॅडबरी देणार. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, जो जेठालाल आहे या ठिकाणी कॅडबरी देतोय. कॅडबरी दिल्यानंतर ही कॅडबरी कोण घेतं, अंजली घेते. अंजली या ठिकाणाहून कॅडबरी घेऊन परत कुठे जाते, बबिताकडे जाते. म्हणजे अंजली जी आहे ते या ठिकाणाहून जेठालालकडून कॅडबरी घेणार, कॅडबरी घेऊन कुठं जाणार, ती बबिताकडे जाणार आणि अशा पद्धतीने काय होतं, कॅडबरीचं ट्रान्सफर होतं. मग यामध्ये फायदा काय झाला की मध्ये जो होणारा लॉस आहे तो काय झाला, कमी झाला. आणि हा जो मोड आहे यामध्ये काय होतं, मीडियम पार्टिकल आहे, मीडियमचा जो पार्टिकल आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होतो. कंडक्शन मध्ये काय होत होतं की जो पार्टिकल आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नव्हता. हा जो मोड आहे याला म्हणतात कन्व्हेक्शन आणि याला इंग्रजीत मराठीत म्हटलं जातं संवहन. संवहन याला मराठीत म्हणतो आपण संवहन. संवहन मध्ये काय होतं, each particle absorbing heat is mobile.
प्रत्येक मॉलिक्यूल जो हीट ऍब्झॉर्ब करणार आहे तो मोबाईल असेल. मोबाईल मीन्स म्हणजे काय की एका ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी जाणार, याला म्हणतो आपण मोबिलिटी. मोबिलिटी म्हणजे काय की एखादा पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. मग जे कन्व्हेक्शन मोड फॉलो करणार आहे ते काय करणार आहे, इच पार्टिकल ऍब्झॉर्बिंग हीट इज मोबाईल. प्रत्येक पार्टिकल जो हीट ऑब्झर्व करणार आहे तो मोबाईल असणार आहे, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जाणार आहे. आता या मोड मध्ये सुद्धा मीडियम इज नेसेसरी फॉर कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मध्ये सुद्धा हीट ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. त्यानंतर कन्व्हेक्शन टेक्स प्लेस इन फ्लुइड्स. कन्व्हेक्शन कशामध्ये होते, फ्लुइड्स मध्ये होते. फ्लुइड्स म्हणजे काय, जे फ्लो करतात. ॲबिलिटी टू फ्लो, ॲबिलिटी टू फ्लो, ज्यांच्याकडे वाहण्याची क्षमता आहे त्याला काय म्हणतो आपण, फ्लुइड्स म्हणतो. मग कोण कोण वाहू शकतं बरं, या ठिकाणी हवा वाहू शकते, एअर वाहू शकते, त्यानंतर पाणी वाहू शकतं, दॅट इज वॉटर, त्यानंतर ऑइल वाहू शकतं. मग जेवढे पण वाहू शकतात ज्यांच्याकडे वाहण्याची क्षमता आहे त्याला आपण फ्लुइड्स असे म्हणतो. मग जो कन्व्हेक्शन प्रकार आहे, कन्व्हेक्शन मार्ग आहे, यामध्ये काय होतं की मीडियमचं एक पार्टिकल हीट घेतो आणि त्याची जागा सोडून तो दुसरीकडे जातो. याचं जर एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं तर हिटिंग ऑफ वॉटर. सपोज आपल्याकडे एक चंचू पात्र आहे, सपोज आपल्याकडे काय आहे, बकेट आहे. सपोज आपल्याकडे बकेट आहे. यामध्ये काय केलं आपण, पूर्ण पाणी भरलं. यामध्ये काय केलं आपण, पूर्ण पाणी भरलं. बकेट आहे, यामध्ये पाणी घेतलंय. त्यानंतर या बकेटीला काढून काय केलंय, गरम करायला सुरुवात केली. या ठिकाणी आपण बर्नर लावलंय आणि बकेटला हीट करायला सुरुवात केली. आणि आपण गरम करायला सुरुवात केली. आता गरम करताना काय होत आहे की जो तळाशी आहे या ठिकाणी बॉटम ठिकाणी जे ॲटम असतील, सपोज हे दोन ॲटम आहे, यांनी काय केलं, हीट घेतली, गरम करायला सुरुवात केली. या ठिकाणी यांनी काय घेतली, हीट घेतली. आता हीट घेतल्यानंतर या पॉइंटची डेन्सिटी कमी होते आणि डेन्सिटी कमी झाल्यामुळे हा जो पार्टिकल आहे, मीडियमचा पार्टिकल आहे, तो काय करतो, या ठिकाणाहून उठतो. या ठिकाणाहून तो उठणार आणि या ठिकाणाहून तो उठणार आणि कुठे जातो, तो वरती जातोय. या ठिकाणाहून तो कुठे जातोय, वरती जातोय. परत वरचा जो याच्या खालचा ॲटम असेल तो थंड असेल आणि थंड ॲटमची डेन्सिटी जास्त असते आणि तो कुठे येतो, खाली येतोय. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, हीटचा ट्रान्सफर होत जाते. या ठिकाणी ॲटम हीट घेणार, हीट घेतल्यानंतर त्याची डेन्सिटी कमी होणार, डेन्सिटी कमी झाल्यामुळे तो वरती येणार आणि वरचा जो काही ॲटम थंड असेल त्याची डेन्सिटी जास्त असल्यामुळे तो कुठे येतो, खाली येतोय. कळतंय. पण कन्व्हेक्शन मध्ये काय होतं, हा एक ॲटम हीट घेतो आणि हीट घेऊन तो कुठे जातो, वरती जातोय आणि परत तो ॲटम कुठे येतो, खाली येतोय. मग या ठिकाणी एक प्रश्न आहे तुमच्यासाठी की जे पाणी गरम होत जाते, वॉटर गरम होते, पाणी गरम होते, वॉटर किंवा पाणी गरम होत असताना पाणी गरम होताना ते खालून वरती गरम होत जाते का वरून खाली गरम होत येते, हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. की पाणी गरम होत असताना पाणी वरून खाली गरम होत जाते का वरून खालून वरती गरम होत जाते, हा तुम्हाला प्रश्न आहे. त्यानंतर पुढे बघा, तिसरा मोड ऑफ हीट ट्रान्सफर म्हणजे रेडिएशन. आता रेडिएशन मध्ये काय होतं की सपोज हे आपल्या डायग्राम मध्ये
त्यामध्ये आवता जेठालाल, त्यांचं काही काम नाही आपल्याला. आवता जेठालाल, हे होते बबिता. बबिता, हो अंजली. जो कन्व्हेक्शन मोड आहे त्यामध्ये काय होतं, अंजली जी आहे ती जेठालाल कडून कॅडबरी घ्यायची, अंजली काय करायची, जेठालाल कडून कॅडबरी घ्यायची आणि ते कॅडबरी कोणाला द्यायची, बबिताला द्यायची. पण यामध्ये काय व्हायचं, जी अंजली आहे ती या ठिकाणी कॅडबरीचं लॉस करायची. सपोज जेठालालने जर 40 कॅडबऱ्या दिल्या, 40 कॅडबऱ्या दिल्या, तर त्यापैकी काय करायची, ती 35 कॅडबऱ्या बबिताला द्यायची आणि 5 कॅडबऱ्या काय करायची, ठेवून घ्यायची. मग जेव्हा ही गोष्ट जेठालालला कळते, जेठालाल काय करतो, आता डायरेक्ट कॅडबऱ्या घेऊन अंजलीला न देता जेठालाल काय करतो, कॅडबरी बबिताकडे फेकतोय आणि यामध्ये काय होतंय, कॅडबऱ्याचं ट्रान्सफर होतंय. आता या ठिकाणी ट्रान्सफर कसं झालंय, त्यामध्ये ट्रान्सफर कसं होतंय की जेठालाल 40 कॅडबऱ्या घेणार आणि 40च्या 40 कॅडबऱ्या कोणाकडे फेकून देणार, बबिताकडे फेकून देणार. सपोज त्याने कॅडबऱ्या घेतल्या आणि या कॅडबऱ्या काय केल्या, बबिताकडे डायरेक्ट फेकून दिल्या. कॅडबऱ्या घेतल्या, कॅडबऱ्या घेऊन कोणाकडे फेकून दिल्या, बबिताकडे फेकून दिल्या. पण आता फेकत असताना सुद्धा काय होणार आहे, काही कॅडबऱ्या आजूबाजूला जातील. सपोज करा या ठिकाणी 40 कॅडबऱ्यापैकी 38 कॅडबऱ्या बबिताला मिळाल्या आणि 2 कॅडबऱ्या काय झाल्या, लॉस झाल्या. मग यामध्ये सुद्धा काय होतंय, कॅडबऱ्या लॉस होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला मीडियमची गरज आहे का, नाही. तर मध्ये कोणी लागले या ठिकाणी, तारक मेहता असेल, अंजली असेल, पोपटलाल असेल, यामध्ये कोणी लागले का, नाही. तर मग ह्या मोडमध्ये जी काही हीट ट्रान्सफर होते यामध्ये आपल्याला मीडियमची गरज नसते. आणि हा जो तिसरा मोड आहे त्याला म्हटलं जातं रेडिएशन आणि मराठीत त्याला म्हणतात प्रारण. मराठीत त्याला म्हटलं जातं प्रारण, रेडिएशन. हीट फ्लोज विदाउट एनी इंटरव्हेइंग मीडियम. म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय की हीट जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते याला मीडियमची गरज नसते. विदाउट मीडियम ही प्रोसेस होते. मीडियम इज नॉट नेसेसरी. मीडियमची या ठिकाणी गरज नसते आणि प्रोसेस एकदम फास्ट होते. इट इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. एकदम फास्ट होते. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन ज्या प्रोसेस होत्या एकदम हळूहळू होत होत्या. रेडिएशन टेक्स प्लेस इन गॅसियस मीडिया. गॅसियस मीडियम मध्ये रेडिएशन होत असतं. रेडिएशनचं एक्झाम्पल जर सांगायचं तर सपोज आपण हिवाळ्यामध्ये काय करतो, शेकोटी करतो. त्या ठिकाणी सपोज आपण शेकोटी पेटवलेली लाकडं जमा करतो आणि काय पेटवत असतो, शेकोटी पेटवत असतो, बरोबर. आणि हिवाळ्यामध्ये आपण यावरती काय शेकत असतो. मग आता शेकत असताना आपण काय करतो की 2 रॉड आणतो आणि 2 रॉड कुठे टाकतो, ज्या ठिकाणी जाळ चालू आहे किंवा आग चालू आहे त्या ठिकाणी रॉड टाकतो आणि त्याच्यावरती शेकतो. असं शेकतो का आपण, नाही. तर सिम्पली काय करतो आपण, अशा पद्धतीने हात करतो आणि हीट घेत असतो. मग यामध्ये काय होतं, हीट या ठिकाणाहून की सपोज ज्या ठिकाणी आपण जाळ केला त्या ठिकाणाहून हीट निघते आणि हीट आपल्या हातापर्यंत पोहोचत असते. म्हणजे हीट ट्रान्सफर होते. कशाच्या फॉर्ममध्ये होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, EM वेव्हच्या माध्यमातून हीट ट्रान्सफर होत असते.
तर झालं एक्झाम्पल आपण बघितलं की रेडिएशन कसं होतं. रेडिएशन हवा डायरेक्ट हवाच्या माध्यमातून होत असतं आणि हे जे रेडिएशन होतं ते कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये होत असतं. हे झाले 3 मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. जे की दुसरा प्रश्न होता आपला की व्हॉट आर द डिफरन्स वेज ऑफ हीट ट्रान्सफर. तर किती आहे? 3 वेज आहे. कोणते कोणते? कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि तिसरा मोड म्हणजे रेडिएशन. या 3 मोडमधून हीट ट्रान्सफर होत असते. चला तर मग काही अडचण असेल तर कमेंटमध्ये कळवा.